तुकाराम महाराजांची तुलना आज तुकाराम मुंडेंशी करतायत। अरे त्या प्रत्येकाला लाज वाटली पाहिजे। तिथपर्यंत पोचायला ह्यांची लायकी पण नाही आणि ह्यांची पात्रताही नाही। मग तो राजकारणी असेल किंवा तो अधिकारी, आजपर्यंत कैक मंडळी आली, समाजासाठी कामं केलेली दाखवली। कैक मंडळ, संघटना, पक्ष, गरीब श्रीमंत नीही मदत केली, समाजसेवा केली। पण वारीमध्ये वारकऱ्यांच्या हाताने फलक झळकणं हे आतापर्यंत ना कोणाला जमलं ना कोणाला जमेल। तुकाराम मुंडेंनी ह्या महाराष्ट्राला दाखवून दिलं की एक प्रामाणिक अधिकारी शेकडो माफियांवरती कसा भारी पडू शकतो। सिस्टमच्या विरोधात का करतो, सिस्टम बरोबर सामावून का घेत नाही। मी सिस्टमच्या विरोधात नाही, रादर मी सिस्टमला ज्या पद्धतीनं काम करणं अपेक्षित आहे, वर्क करणं अपेक्षित आहे, त्या पद्धतीने करण्याचा मी प्रयत्न करत असतो। मला उपमा दिला जाता बऱ्याच वेळेस की तुम्ही प्रवाहाच्या विरुद्ध पोहून काय होणार, पाण्यात पडून मगरीशी वैर कशाला घेणार। मी वैर कुणाशी घेत नाही, दिशेला नेणं हे जर माझं काम असेल तर ते मी करतो, मग कुणाला ते आवडो किंवा न आवडो। कारवाईच्या नावाखाली फक्त नाटकं व्हायची म्हणून ह्या माफियांची डेअरिंग वाढली होती आणि ह्यांचा जाळा पूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचला होता। जसं तुकाराम मुंडेंची FDA मध्ये बदली होते, तसं 31 कोटींचा मुद्देमाल जप्त आणि लाखो लिटर दूध, शेकडो किलो पनीर, भेसळयुक्त असलेले पदार्थ तुकाराम मुंडेंच्या भीतीपोटी हे माफिया स्वतःच नष्ट करतायत। मला नाही वाटत की प्रशासनाचा धाक असा अशोक कामटे नंतरनं फक्त आणि फक्त तुकाराम मुंडेंनाच जमलाय। ड्रग्स माफिया, गुटखा, पानटपऱ्या, भेसळयुक्त पदार्थ, नियमाच्या पुढे जाऊन काम करणाऱ्या त्या प्रत्येकाच्या दुकानाला ताला ठोकणारे निर्भीड अधिकारी हे IAS तुकाराम मुंडेच आहेत। म्हणून त्यांना जनतेतून इतका मोठा सपोर्ट आणि त्यांना भरभरून प्रेम मिळतंय। आजकाल आलेली आमदार, खासदार, नेते मंडळी अधिकाऱ्यांप्रमाणे सोशल मीडियाला रीलबाजी, स्टंटबाजी, नुसते चंपोगिरी करण्यापेक्षा ग्राउंड लेवलला काम करून लाईव्ह पत्रकार परिषदेमध्ये मांडतात। ह्याच त्यांच्या स्वभावामुळे, ह्याच त्यांच्या निर्भीड कार्यामुळे आज तुकाराम मुंडेंनी खूप मोठा जनतेतून विश्वास कमावला। तंबाखू, गुटखा सारख्या माफियांवरती मकोमासारखी कारवाई करून लाखो कुटुंब वाचणार म्हणून आज त्या वारीमधला वारकरी संपतराय त्यांचा फोटो अभिमानाने मिरवतो। मी मुंडे साहेबांचं ह्यासाठी लावलंय, आतापर्यंत कोणी याच्यावर लक्ष नाही। मावा, गुटखा लोकांनी खाल्ले, लोक मरायला लागले आणि ही जी तरुण पिढी आहे ही तरुण पिढी वाचली पाहिजे। हे मुंडे साहेब जर राहिले तरी तरुण पिढी हमखास वाचेल आणि आपला महाराष्ट्र सक्षम होईल। त्यासाठी मला मागे तुकाराम मुंडे साहेब आले असते, मला कॅन्सर झालं नसतं, मला कॅन्सर झाला। खोल पसरवतो, पुन्हा उगवतो, सांगूनी उरवतो तुकाराम तुकाराम असा माणूस पुन्हा पुन्हा होणार नव्हे। जनतेच्या हितासाठी कलियुगातला हा तुकाराम मुंडेंच्या बदली करण्यासाठी आंतरराष्ट्रीय ड्रग्स लॉबीने 250 कोटी कामाला लावले। ड्रग कंपनीज ज्या मुंडेंमुळे कामाला लागल्यात त्यांनी 250 कोटी रुपये जमा केलेत फक्त मुंडेंची बदली करायची म्हणून। म्हणजे महाराष्ट्रात अनेक अधिकारी आहेत, सगळ्यांकडे त्या अथॉरिटी आहेत, पण तुकाराम मुंडे ह्या सगळ्या अधिकाऱ्यांपेक्षा वेगळे का आहेत? त्यांचं प्रत्येक वेळेस बदल्या आणि चर्चेत राहण्यामागचं कारण हे त्यांचं फक्त जनतेतून मिळालेला विश्वास आणि त्यांचा प्रामाणिकपणा आहे। म्हणून त्यांचे फलक आज वारीमध्ये त्या वारकरी संपतरायाकडून मिरवले जातात। त्याच्या मनाला भेटणारी शांती ह्या गजबजलेल्या शहरातल्या किचकट राजकारण, रोज चालू असलेल्या धावपळीतून मोकळा श्वास घेण्यासाठी म्हणून तो या वारीमध्ये सहभाग होतो आणि त्या प्रत्येक संतांना आणि शेकडो वर्षापासून चालू असलेल्या परंपरेमध्ये फक्त आणि फक्त भक्तीत दंग असतात आणि विठुरायाला मिरवत जातात। तसल्या दुसरीकडे जिवंत माणसाची विचारसरणी मिरवतायत, ह्यापेक्षा कोणती गोष्ट मोठी आहे माऊली? आणि असा अधिकार होणे पुन्हा पुन्हा नव्हे। म्हणून जो भेटलाय त्याला जपा, आहे तोपर्यंत त्याची किंमत करा। तर भेटूयात आपण अशाच एक व्हिडिओमध्ये, तब तक के लिए रामकृष्ण हरी।